केंद्रीय मंत्री अमित शहा आज नवी मुंबई दौऱ्यावर येत आहेत। मुंबईसह कोकणातील मतदारसंघाचा अमित शहा आढावा घेणार आहेत। नवी मुंबईत अमित शहा आज भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील। दुपारी 1:30 वाजता अमित शहा आमदार खासदारांशी संवाद साधणार असल्याची बातमी आहे। दादर इथल्या स्वामीनारायण मंदिरातील योगी सभागृहात ही बैठक पार पडेल। नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियम मध्ये संध्याकाळी 4:30 वाजता देखील बैठक होईल। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा आज रात्री खलबत करणार असल्याची देखील चर्चा जोर धरतीये। एकूणच काय तर सह्याद्री अतिथीगृहावर सुद्धा महायुतीची आज रात्री निर्णायक बैठक होणार असल्याची बातमी आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आज 1 ऑक्टोबर 3 तारखेला नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये। 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत। ही क्रोनॉलॉजी सांगण्याचं कारण म्हणजे नवरात्र उत्सवात दरम्यानच महायुतीची किंबहुना भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आज नवी मुंबईत सुद्धा पोहोचतायत आणि आजचा दिवस मात्र बैठकांचा वार असेल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। निश्चितच लागवी, कारण जो विजय संकल्प मेळाव्याची सुरुवात मराठवाडा विदर्भातून अमित शहांनी केली होती तो आता थेट मुंबईत आज येऊन पोहोचलेला आहे। मुंबईतील आमदार खासदार आणि मंत्री याशिवाय जे भाजप प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आज अमित शहा आहेत ते बंद दाराआड चर्चा करणार आहेत, संवाद साधणार आहेत। दुपारी 1:30 वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि जर आपण टॅगलाईन पाहिली तर शक्ती कार्यकर्त्यांची प्रचिती आत्मविश्वासाची। त्यामुळे अमित शहा नेमकी कोणती शक्ती भाजप कार्यकर्त्यांना देणार आणि या शक्तीच्या जोरावरती कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाची प्रचिती होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 1:30 वाजता साधारणतः 2 तास ही बैठक चालणार आहे। 3:30-4 वाजेपर्यंत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर पुन्हा सिडको ऑडिटोरियम मध्ये नवी मुंबईमध्ये जात कोकण आणि ठाणे विभागातील जे आमदार आहेत त्यांनाही कानमंत्र देण्यासाठी अमित शहा पोहोचणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आजची सर्वात मोठी बातमी जी असेल ती म्हणजे या नवी मुंबईतील संवाद बैठकीनंतर रात्री सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा यांचा मुक्काम आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होण्याची ही दाट शक्यता आहे। सध्या मुंबईत जर फोकस करायचं झालं 36 आमदार आहेत, 36 पैकी 16 आमदार भाजपचे आहेत। मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं कडवं आव्हान आहे ते कुठेतरी भाजपसमोर असेल। आणि दुसरी महत्त्वाची बाब, उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका आहे तो महायुतीला बसलेला होता। आपण पाहिलेलं होतं 4 जागांवरती सपशेल हार पत्करावी लागली होती महायुतीला। त्यामुळे आता पुन्हा ही हार चे जे रूपांतर आहे ते विजयात कशा प्रकारे करता येईल यासाठी अमित शहा आज बंद दाराआड नेमका कुठला कानमंत्र देत आहेत हे पाहणं अधिक महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।